शेतीला पुरेसा वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। भीमा नदीकाठच्या शेतीसाठी किमान 8 तास वीज पुरवठा आणि विहीर बोरवेलवरील कृषी पंपांना दिवसाला 10 तास वीज देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला। 4 पुतळा चौकातून निघालेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणा देत शासनाविरोधात संताप व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही। साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले तरी शेतकऱ्यांची थकीत FRP मिळालेली नाही। सरकार कारखानदारांवर कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, अजूनही शेतकऱ्यांचा थकीत FRP मिळालेला नाही आहे। सरकार काय करायला लागलेलं आहे? काय यांच्यावर कारवाई होत नाही? काय यांच्या जप्त्या होत नाही? कायद्यानुसार खरं तर या कारखानदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करायला पाहिजे होते, परंतु बहुतेक सगळे कारखानदार हे सरकारमधल्या कुठल्या तरी एका पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं प्रशासनाची त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची हिंमत नाही आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं लुटीला संरक्षण देण्याचं काम जर का सरकार करत असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनाच आता आपला न्याय मिळवावा लागेल। सध्या भीमा नदीकाठच्या भागात केवळ 3 ते 4 तास वीज पुरवठा होत असल्याने कृषी पंप बंद पडत असून पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं संघटनेने सांगितलं आहे। या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला।